सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सापे में श्री नितिन पाटिल के परिवार द्वारा 16 सोमवार व्रत रखने के बाद और पूर्ण होने के बाद आप देख सकते हैं कि सत्यनारायण महाराज का पूजा व हरिभजन कीर्तन महाप्रसाद का आयोजन किया गया था, जहां पे हजारों के तादाद में लोग आए और प्रसाद का लाभ लिया। वहीं पे मैडम द्वारा आए हुए सभी भक्तों को हल्दी कुमकुम लगा करके उनका स्वागत किया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। आप दो बार मुलाकात। आणि तो हा देवाचा भक्त विश्वामध्ये शंभर पावणारं दैवत कुठलं नाही। अखंड ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिवाय जप करायचा। अंतर अवघ्या आहे तो भक्त इतका बाबा भोला होता ना, त्याला पटकन काय मागावं तो म्हणाला थांबा।
जन्मालानी वाया गेला. काय मागायचं आई ते कळालं पाहिजे. 4900 अभंग तुकोबारांच्या गाठ्यामध्ये आहेत. प्रथम क्रमांकाचा तुकोबारांचा अभंग पाहायला गेला तर म्हणतात समाचार दृष्टी विटेवरी साजिरी. आणि शेवटचा अभंग पाहायला गेला तर मागं नेते बाबो देवा इतकी ताकद संतानामध्ये आहे. आयुष्यभर काय मागावं भगवंताकडे बाई हे समजलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात जगत असताना महाराज मनुष्याची अशी अवस्था झाली की ना तरी दैवाच्या परिवरीही लोय आरुतले हा सस्त्रवरी परी तेच बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये. एखादा भिकारी ज्या जागेवर बसून आई भीक मागत आहे त्या जागेमध्ये अब्जावधीची धन दौलत हिरे माणिक मोठे पुरलेले पण त्याला माहित नाही. तो जागेवर बसून काय म्हणतो बाबा अल्लाह के नाम पर पैसा दो बाबा के नाम पर पैसा दो. तसा मनुष्य देहामध्ये या हृदयामध्ये तो शंभू महादेव विराजमान आहे की तैसा हृदयामध्ये मी रामू असा सर्व सुखाचा आरामू केंद्रांतासी कामू विषयावरी विठ्ठल. मी माझ्या गुरुजींना म्हटलं सांगा 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 संसार म्हणजे नक्की काय आहे आणि परमार्थ म्हणजे नक्की काय आहे. त्यांनी इतकं सुंदर गोड उदाहरण दिलं. ते म्हणाले संसार म्हणजे वडाचं झाड आणि परमार्थ म्हणजे नारळाचं झाड. वडाचं झाड आहे का तुमच्या चाप्याने का पिंपळाला प्रदक्षिणा घालता? बोला पटापट. आहे ना आई वटपौर्णिमेला वडाचं झाड बघा इतकं 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 असं गोलाकार मोठं इकडून पारंब्या तिकडून पारंब्या तिकडून पारंब्या तिकडून पारंब्या आयुष्यभर पसारा. ते काय वडाचं झाड. गाडी घेतली तर बंगला कधी बनेल बंगला घेतला तर लग्न कधी करेल लग्न झाली तर पोराबाला कधी होतील पोराबाला झाली तर ती मॅनेजर कधी होतील. आयुष्यभर पसारा. त्याचं नाव काय संसार. संसार म्हणजे काय वडाचं झाड आणि परमार्थ म्हणजे नारळाचं झाड. नारळाचं झाड बुडापासून ते शेवटपर्यंत सरळ जातं. ते इकडं पण बघत नाही इकडं पण बघत नाही इकडं पण बघत नाही इकडं पण बघत नाही. मग नारळाचं झाड व्हायचं असेल तर ठाईच बैसोनी आणि आवडी अनंत आईच बैसोनी करा. मंत्र हा जपावा सर्व काल. हा ध्यास हा नेम जर आपल्या जीवनामध्ये असेल ना आई साहेब तर भगवंताची प्राप्ती होते. पण आमचं कसं झालंय आमचा परमार्थ सीमित झालाय. वारकऱ्यांना वारकऱ्यांमध्ये देव दिसतो निरंकारांना निरंकारांमध्ये देव दिसतो. जय सद्गुरुवाल्यांना फक्त टिकलीवाले भेटले तर म्हणतात जय सद्गुरु आणि योगेश्वरवाल्यांना योगेश्वर भेटल्यानंतर म्हणतात जय योगेश्वर. आमचा परमार्थ सीमित झालाय म्हणून आम्हाला भगवंताची प्राप्ती नाही. तुम्हाला सांगू ज्या सेवेसाठी नाथ बाबांचा अभंग निवडलाय ना त्या पैठणमध्ये अचानक एका फौजदाराची नियुक्ती झाली. पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आणि पैठणचा नियम असा होता की जोपर्यंत श्री हरी विठ्ठल रांजणामध्ये पाण्याची घागर टाकणार नाही तोपर्यंत रांजण भरणार नाही. हे त्यांनी ऐकलेलं. मग त्यांनी विचार केला कशी तरी माझी पैठणला बदली झाले. मग आता उद्याच हा सगळा कार्यक्रम आहे आणि जोपर्यंत मी विठ्ठलाचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत मी काही पैठणवरून घरी परत येणार नाही. पहा देव सर्वत्र Yeah.
कीर्तन सांग होय अंग हरिरूप. तेव्हा आल्यानंतर मी विचारलं किती तारीख, तर म्हणाले ताई 31 डिसेंबर. किती सांगितली? 31 डिसेंबरला घरी आहे, काही काम नाही, लोक बाटल्या. तोपर्यंत मी त्याला फोन केला, काय अवघड आहे ताई, पाठीमागच्या शेतात बोलते पोल्ट्री फार्म, त्याच्या उद्घाटनीनिमित्त तुझा कार्यक्रम गांभीर्य नाही म्हणतो. पण अखंड शंभू महादेवाचं ध्यान झाल्यानंतर काय होतं? या ना तुम्ही